नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण 31 जुलै 2025 रोजीचा करंट अफेअर्सचं सेशन इथं अभ्यासणार आहोत. थोडं घसा बसलेला आहे, त्यामुळे आवाजात बदल तुम्हाला जाणवत असेल तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. तर बघा, महिन्याच्या शेवटीचं हे लेक्चर आहे 31 जुलैचं. तर लेक्चर जर तुम्ही ही डेली सिरीज करत असाल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण मंथली करंट अफेअर्सचा एक व्हिडिओ जो आहे तर तो बनवण्याचा प्रयत्न करूया. मग सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या कारवाई अंतर्गत सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मुसा याच्यासह 3 दहशतवाद्यांना ठार केलं आहे? तर आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला जो आहे तर तो केला होता आणि तो हल्ल्याचा जो सूत्रधार होता मुसा नावाचा आतंकवादी, तर त्याला ऑपरेशन महादेव अंतर्गत ठार करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची बाब आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार जो आहे मुसा आणि 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेला आहे. आजचा लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण खूप सारे IMP प्रश्न जे आहे तर ते तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळतील. जम्मू काश्मीर मधील श्रीनगर इथं लिडवास या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3 दहशतवादी जे आहे तर ते ठार करण्यात आलेले आहे. 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराचं कॉप्स 15 किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, आपण जर बघितलं कॉप्स 15 किंवा चिनार कॉप्स, तर या कॉप्सने ही कामगिरी केलेली आहे. तर ऑपरेशन महादेव अंतर्गत या दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे. तर मुसा यासह 3 दहशतवादी जे आहे ते ठार झालेले आहे. लक्षात ठेवा, ऑपरेशन महादेव. मग मित्रांनो, महत्वाचे जे ऑपरेशन आहे ती रिवाइज करून घेऊया. आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जे काही दहशतवादी तळ आहे पाकिस्तान मधील त्यावर हल्ला केला होता. ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा आपण म्यानमारला मदत केली होती. ऑपरेशन कागर अंतर्गत आपण नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माओवाद्यांच्या राजकीय विचारसरणीला संपवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा सुरू केलं होतं. ऑपरेशन अजय आपण इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर तिथून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सुरू केलेलं आहे ऑपरेशन अजय. तुर्कस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंपामुळे पीडित लोकांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त सुरू केलं होतं. तुर्कीमध्ये भूकंप आला होता तेव्हा भारताने कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन दोस्त. हैती देशामध्ये सिव्हिल वॉरची कंडिशन जेव्हा निर्माण झाली तर तिथून भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी आपण ऑपरेशन इंद्रावती सुरू केलं आणि अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडावी यासाठी आपण ऑपरेशन शिवा सुरू केलं आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, फिसू जागतिक विद्यापीठ खेळ 2025 मध्ये भारताने किती पदकं जिंकली? तर फिसू जागतिक विद्यापीठ खेळामध्ये भारताने 12 पदकं जी आहे ती जिंकलेली आहे आणि भारताचा पदक तालिकेमध्ये 20वा क्रमांक जो आहे तर तो राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर जो आहे मित्रांनो तो जपान राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? जापान आहे. तर बघा, फिसू म्हणजे काय? तर फिसू म्हणजे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशन. फक्त इथं याची अरेंजमेंट जी आहे तर ती वेगळ्या प्रकारे केलेली आहे. तर अशा प्रकारे ही अरेंजमेंट जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. तर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशनला फिसू म्हटलं जातं. जागतिक विद्यापीठ खेळ यांच्या मार्फत आयोजित केले जातात. त्यामध्ये भारताने 12 पदकं जिंकली आणि 20वे स्थान पटकावलेलं आहे. 12 पैकी 2 सुवर्ण पदकं आहे. मग आपण जर बघितलं तर सुवर्ण पदक प्रणोद कौर आणि कुशल दलाल यांनी तिरंदाजीमध्ये मिश्र सांघिक कामगिरीमध्ये जिंकलं आणि साहिल जाधव यांनी तिरंदाजीमध्ये इथं काय केलेलं आहे तर सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. ही स्पर्धा जी आहे ती जर्मनी मधील राईन रुहर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 16 ते 27 जुलै दरम्यान. पुढे जाऊया. पहिल्या क्रमांकावर जपान, दुसऱ्या क्रमांकावर चायना आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका राहिलेला आहे. भारताचा 20वा क्रमांक राहिलेला आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 2025च्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर 2025चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनलेली आहे दिव्या देशमुख. आता एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक दुःखाची गोष्ट आहे. हिने कुणाचा पराभव केलेला आहे? तिने भारतीय कोनेरू हम्पीचा पराभव केलेला आहे. म्हणजे 2 भारतीय महिला फायनल मध्ये होत्या
आणि त्यामध्ये दिव्या देशमुख जी आहे तर ती विजेती ठरली आणि तिने कुणाचा पराभव केलेला आहे तर तिने पराभव जो आहे तो कोनेरू हम्पीचा केलेला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच ही भारतीय महिला फायनल मध्ये गेली होती दिव्या देशमुख. तिच्यानंतर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनल मध्ये जाणारी दुसरी महिला ठरली होती कोनेरू हम्पी आणि त्यामध्ये विजय जो आहे तो दिव्या देशमुखने मिळवलेला आहे. या विजयासह दिव्या देशमुख जी आहे तर ती 88वी ग्रँडमास्टर बनली आहे. आपल्याला दिव्या देशमुखवर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण मूळची ती कुठली आहे तर नागपूरची आहे. 19 वर्षीय आहे दिव्या देशमुख, लक्षात ठेवा. तर जगातील अव्वल महिला बुद्धिबळपटूपैकी एक तिने कोनेरू हम्पी जी आहे तर तिला पराभूत केलेला आहे. ही स्पर्धा बटुमी जॉर्जियामध्ये आयोजित करण्यात आली होती. चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे? तर स्वच्छता कामगार आयोग स्थापन करणार आहे बिहार. स्वच्छता कामगार आयोग हा आयोग बिहारचे राज्य सफाई कर्मचारी आयोग म्हणून सुद्धा ओळखला जाईल. तर स्वच्छता कामगार आयोगच बिहार राज्य सफाई कर्मचारी आयोग म्हणून सुद्धा ओळखला जाईल. हे आयोग स्वच्छता कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारला सूचना देईल आणि मग सरकार त्यांच्यासाठी योजना आणेल. यासोबतच ते स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या लोकांशी संबंधित कल्याणकारी योजनांचा आढावा घेईल आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई करेल. पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन. जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन जो आहे तर तो 28 जुलैला सेलिब्रेट केला जातो. बघा मित्रांनो, या निसर्ग संवर्धन दिनाची थीम काय आहे तर कनेक्टिंग पीपल अँड प्लांट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अशी आपण जर बघितलं निसर्ग संवर्धन दिनाची थीम आहे. तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन 28 जुलै रोजी सेलिब्रेट केला जातो. या दिवसाचा उद्देश काय साजरा करण्यापाठीमागं निसर्गाचे संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणं. तर थीम आहे कनेक्टिंग पीपल अँड प्लांट्स एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. सहावा प्रश्न आहे. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2025 या फॉर्म्युला 1 कार रेसचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेली आहे ऑस्कर पियास्त्रीने. ऑस्कर पियास्त्री मित्रांनो याने 2025 मध्ये हा त्याचा सहावा विजय आहे. त्याने फॉर्म्युला 1 ज्या रेस असतात 4 व्हीलर कारच्या रेस असतात बघा, आपण जर बघितलं तर फॉर्म्युला 1 आणि मोटो जीपी जर तुम्हाला दिलेला असेल मोटो जीपी तर त्या 2 व्हीलरच्या रेस असतात. मोटो जीपी फॉर्म्युला 1 4 व्हीलरच्या रेस असतात. तर ऑस्कर पियास्त्रीची ही कितवी विजय होता तर 6वा विजय होता. कितवा विजय होता? 6वा विजय होता. मॅकलरेन या ब्रँडचा तो ड्रायव्हर आहे. म्हणजे आपण जर बघितलं तो जी कार चालवतो ती मॅकलरेन यांची ती कार असते, लक्षात ठेवा. तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे. जे मुलं राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी अभ्यास मित्र रिव्हिजन बॅच आणत आहे, जिचे ऍडमिशन 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू होईल. या आतापासूनच सांगण्याचं कारण काय, कारण या बॅचची फी आतापर्यंतची सगळ्यात कमी फी असणार आहे 499 रुपये. पण हे ऍडमिशन पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच या फी मध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आतापासून हे नोटिफिकेशन देत आहे. पुढे जाऊया. राज्यसेवा 2026 साठी आपण फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत 5 ऑगस्ट पासून आणि सेम कंबाईन फाउंडेशन बॅच आपण सुरू करत आहोत 5 ऑगस्ट पासून. यामध्ये तुम्हाला सर्व प्री मेन्स इंटरव्ह्यूचे गायडन्स केलं जाईल, प्लस अभ्यास मित्राचे जे काही कोर्सेस आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील. कंबाईन प्रिलिम साठी सध्या आपल्याकडे विजेता बॅच 1 आहे. राज्यसेवा प्रिलिम साठी विजयश्री बॅच 2 आहे आणि यशोदय बॅच जे आहे तर त्या ग्रुप सी च्या मेन्स साठी आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो. जीएस साठी ही तुमच्यासाठी परफेक्ट बॅच असणार आहे. या नोट्स अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला मिळेल. ही राज्यसेवेची टेस्ट सिरीज ऍपवर तुम्हाला मिळून जाईल. प्रत्येक बॅचवर डिस्काउंट आहे. यासाठी तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचा, अभ्यास मित्राचा बॅच सिलेक्ट करायची. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सर्वात शेवटी स्क्रोल करा, तिथे ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. चला पुढील क्वेश्चन बघूया. जुलै 2025 मध्ये कोणत्या संस्थेने ग्लोबल स्पेक्स 2030 नावाचा जागतिक उपक्रम सुरू केला? तर ग्लोबल स्पेक्स 2030 नावाचा जागतिक उपक्रम जो आहे
तर तो WHO ने सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश काय तर 2030 वर्षापर्यंत सर्व जगातील लोकांना काय करायचं आहे तर ज्यांना डोळ्यांविषयक नेत्राविषयक प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांचे प्रॉब्लेम जे आहे तर ते सॉल्व्ह करायचे आहे, तर ते सोडवायचे आहे. मग विविध देशासोबत मिळून विविध उपक्रम जे आहे तर ते डोळ्यांविषयक राबवायचे आहे. तर WHO ने ग्लोबल स्पेक्स 2030 नावाचा जागतिक उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. सर्व लोकांना परवडणाऱ्या आणि सुलभ नेत्ररोग सेवा ज्या आहे त्या उपलब्ध करून द्यायच्या आहे 2030 पर्यंत. WHO जो आहे तर तो आपण जर बघितलं तर आरोग्यविषयक जगातील सर्वात मोठी संघटना आहे. 7 एप्रिल 1948 रोजीची स्थापना करण्यात आलेली आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय. टेड्रॉस ॲधेनॉम हे तिचे महासंचालक आहे. 194 देश सदस्य आहे. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 ची आहे, पण भारत 12 जानेवारी 1948 ला यामध्ये सामील झाला होता. यावर मला एक मुलाने प्रश्न विचारला की सर भारत स्थापनेच्या अगोदर कसं काय सदस्य झाला. तर WHO ची स्थापना करण्याचं जेव्हा डिस्कशन सुरू होतं तेव्हा भारताने अगोदरच डिक्लेअर केलं होतं 12 जानेवारी 1948 चा की आम्ही WHO सदस्य असणार आहे. मग WHO ची ऑफिशियल स्थापना जी आहे तर ती 7 एप्रिल 1948 ला झाली, पण त्या अगोदर भारताने 12 जानेवारी 1948 ला WHO च्या सदस्यत्वासाठी परमिशन जी आहे ती देऊन टाकली होती. आग्नेय आशियासाठीचे त्यांचे प्रादेशिक कार्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. जागतिक हेपेटायटिस दिन 2025 कधी साजरा केला जातो. तर जागतिक हेपेटायटिस दिन 2025 मध्ये 28 जुलैला सेलिब्रेट केला जातो. तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि हेपेटायटिस दिन एकाच दिवशी 28 जुलैला सेलिब्रेट केला जातो. हेपेटायटिस दिन जो आहे तो यकृताची जळजळ, यकृताचे रोग, यकृताचा कर्करोग यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूजन्य हेपेटायटिस बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. हा दिवस डॉक्टर बारुच ब्लमबर्ग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो, ज्यांनी हेपेटायटिस बी हा विषाणू जो आहे तो शोधला होता. त्याची लस जी आहे आणि त्याचं निदानाची जी काही चाचणी आहे ती विकसित केली होती. यासाठी 1976 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं बारुच ब्लमबर्ग यांना. तर हेपेटायटिस हा जो आजार आहे यामुळे यकृताला सुद्धा धोका जो आहे तर तो निर्माण होतो. तर त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. हेपेटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन अशी या वर्षीची थीम आहे. 9वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये कोणत्या दोन देशांनी ऑकुस कराराअंतर्गत 50 वर्षाच्या जिलॉंग करारावर स्वाक्षरी केली आहे. तर ऑकुस करारामध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होतो आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर ऑकुस मध्ये ए फॉर ऑस्ट्रेलिया, EU फॉर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर UK फॉर इथं अमेरिका, EU फॉर ऑस्ट्रेलिया, UK फॉर इथं UK म्हणजे इंग्लंड आणि US फॉर अमेरिका. तर अशा प्रकारे हा शब्द तयार झालेला आहे. प्रत्येक देशाचे 2 अक्षर या ऑकुस या शब्दामध्ये येतात, EU, UK आणि US. तर असा ह्या 3 देशांचा समूह आहे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेचा, ज्याला ऑकुस म्हटलं जातं. मग ऑकुस मध्ये हे 3 देश येतात. या अंतर्गत जिलॉंग नावाचा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. हा करार जो आहे हा कुणी केलेला आहे तर हा करार ऑस्ट्रेलिया आणि UK ने मिळून केलेला आहे. जपान तर येतच नाही म्हणून जपानचा संबंध येणारच नाहीये. आणि अमेरिका या करारामध्ये सामील नव्हता. मग आपला ऑप्शन क्रमांक 3 असेल. मग आपण जर बघितलं तर हा करार कशासाठी करण्यात आलेला आहे तर अणुऊर्जा सक्षम पाणबुडी जी आहे तर त्या डेव्हलप करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे, जिलॉंग करार. तर बघा मित्रांनो, ऑकुस ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्सची एक संघटना आहे. 26 जुलै 2025 रोजी या ऑकुस संघटनेमध्ये जे 2 देश आहे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्यामध्ये करार झालेला आहे. या करारावर ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आणि ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी स्वाक्षरी केलेली आहे. पुढे जाऊया. आता याला जिलॉंग हे नाव का देण्यात आलं. जिलॉंग हे ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया राज्यामध्ये एक नौदलाचं शिपयार्ड आहे, जिथं नौदलासाठी जहाज वगैरे बनवली जातात, नौदलासाठी जहाज पाणबुड्या बनवल्या जातात. तर इथं अणुपाणबुड्या, अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या ज्या आहेत तर त्या जिलॉंग कराराअंतर्गत बनवल्या जाणार आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. जुलै मध्ये कोणत्या देशाने रशियाच्या
सोयुज रॉकेटवरून आपला दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहिद-2 यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. तर इराणने काय केलेलं आहे मित्रांनो, रशियाचं सोयुज रॉकेटचा वापर करून आपला उपग्रह जो आहे तो अवकाशामध्ये पोहोचवलेला आहे. त्याचं नाव आहे नाहिद-2. काय नाव आहे? नाहिद-2. तर रशियाने इराण बरोबरच अजून काही देशांचे उपग्रह अवकाशामध्ये पोहोचवले, ज्यामध्ये त्यांचे स्वतःचे युनिस्पेअर M3 आणि युनिस्पेअर M4 या उपग्रहांचा देखील समावेश होतो. 18 उपग्रह त्यांनी अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले आहे, ज्यामध्ये इराणचा नाहिद-2 नावाचा उपग्रहांचा समावेश आहे. नाहिद-2 उपग्रहाचा उद्देश आहे दूरसंचार आणि संशोधन क्षेत्रामध्ये इराणची क्षमता वाढवणे. 11वा प्रश्न आहे, कोणत्या संघाने सलग दुसऱ्यांदा महिला युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद विजेतेपद जिंकलं आहे? तर बघा मित्रांनो, याला युरो कप म्हटलं तर हा महिलांचा युरो कप जो आहे तो इंग्लंडने जिंकलेला आहे. इंग्लंडने सलग दुसऱ्या वर्षी युरो कप जिंकलेला आहे. यावर्षी त्यांनी स्पेनचा पराभव केलेला आहे. आपण जर बघितलं तर ही स्पर्धा स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेची 14वी आवृत्ती आहे. इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा यावर्षी ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांनी स्पेनचा पराभव केलेला आहे. 12वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या भारतीय राज्यात तुतीकोरीन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं आणि 4800 कोटी किमतीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुतीकोरीन एअरपोर्टच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचबरोबर 4800 कोटींच्या किमतीच्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी तामिळनाडूमध्ये केलेली आहे. बघा, या प्रकल्पाचा उद्देश जो आहे तो राज्यातील विशेषतः त्रिभुज प्रदेश आणि बंदर आधारित प्रदेशामध्ये कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे आहे. तुतीकोरीन विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रात पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग 36च्या 50 किलोमीटर लांबीच्या जो काही चौपदरीकरणाला मान्यता दिलेली आहे. हा मार्ग सेठिया, थोप आणि चोलापुरम या दरम्यान असणार आहे. तर पुढे जाऊया आजच्या लेक्चरचे 4 टेस्ट क्वेश्चन आहे. जिलॉन करारावर स्वाक्षरी कोणी केलेली आहे? ऑपरेशन महादेव कशाशी संबंधित आहे? स्वच्छता कामगार आयोगाची स्थापना कोणी केली? आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेता कोण राहिलं आणि उपविजेता कोण राहिलं हे तुम्ही मला सांगायचं आहे. जर तुम्हाला राज्यसेवेची रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आताच तुमची नाव नोंदणी करून ठेवा या नंबरवर ही बॅच घ्यायची आहे म्हणून. जर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर आमची टीम तुम्हाला कॉल करेल, कारण सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांसाठीच फी जी आहे तर ती 499 रुपये असणार आहे. त्याचबरोबर इन्स्टाचं पेज आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, म्हणजे प्रॉपर लेक्चरचे नोटिफिकेशन वेळेवर तुम्हाला मिळत जाईल. तर थांबूया मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.